नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे स्वामी प्रकट दिवस आणि तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद नेहमी असू दे, खूप चांगल्या गोष्टी घडू देत ना विशाल. आणि मंडळी, आज संध्याकाळी मला मठात पण जायचं आहे, त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य पण करायचं आहे, पण संध्याकाळी करेल मी, आता जास्त घाई करणार नाही. ॲक्च्युली माझी थोडीशी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे थोडा रेस्टच करणार आहे, आराम करणार आहे. पण मला तुमच्यासोबत काही आज जे आम्ही आयुष्यामध्ये स्वामींचा जो अनुभव घेतलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो म्हणजे आमच्या लाईफमध्ये आम्ही कसं, म्हणजे त्यांनी आम्हाला बोलतात ना, अशक्य नाही ते शक्य करतात स्वामी. तर तेच गोष्टी झालेल्या आहेत आमच्या बाबतीत, त्या तुमच्यासोबत मी थोड्या शेअर करेल आज. तर मंडळी, आजपर्यंत आम्ही या विषयावरती कधी बोललो नाही, कधी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत आम्ही. भरपूर जणांना वाटतं की मी देवपूजा करत नाही, तर खरं हे की मी जास्त देवपूजा नाही करत ना विशाल. म्हणजे मीच करतो. हो म्हणजे मला सकाळी उठून म्हणजे म्हणजे जे जसं माझं आवरलं तर मला दिवबत्ती मी करतो. हो. आणि आरती कसं आहे की आरती घरातलं काम वगैरे त्यावेळेस करत असते, हो त्याच्यामुळे मी त्या टायमिंगला ते मी आवरून घेतो देवाचं, म्हणजे देवबत्ती करणं, अगरबत्ती लावणं, देवपूजा करणं. हो. आणि कधीतरी संध्याकाळी मी दिवाबत्ती करते, कारण विशाल ऑफिसला जायचे, तर मग मी दिवाबत्ती संध्याकाळची करायची. का नाही हो, सकाळची देवांना आंघोळ घालून देवांची पूजा करणं हे विशालचं काम असतं डेलीचं. मागे या विषयावरती मी बोलले पण होते की मी देवपूजा करते की नाही. तर मी कधीतरी देवपूजा करते, रोज मी देवपूजा नाही करत. पण हो, आता तुळस आहे तर मी तुळशीला दिवा संध्याकाळचा रोज लावते. आणि संध्याकाळी पण विशालात आता घरी येत म्हणून तेच देवपूजा करतात संध्याकाळचं पण दिवाबत्ती. आमचं पूजा म्हणजे असं खूप जास्त काही नसतं, फक्त आम्ही काय करतो, अगरबत्ती लावतो घरामध्ये. आता इथे तर फुलं पण नाही आहेत देवाला ना विशाल, तिकडे हार असायचा रोजचा, तर हार आम्ही चेंज करायचो रोजचा. आणि त्याच्यानंतर अगरबत्ती, दिवा, बस एवढंच आमची देवपूजा असते. देवांना आंघोळ वगैरे घालायची, बस. याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त काही करत नाही. आणि अजून म्हणाल तर आम्ही जिकडे म्हणजे ठाण्यामध्ये राहत होतो, तर आपण जायचो मठामध्ये. का नाही हो, एका महिन्यातून एकदा. म्हणजे पहिले तर आम्ही गुरुवारी जात होतो, पण मग नंतर कसं थोडं मी जॉबला, माझा बिझनेस, त्याच्यानंतर विशालची ड्युटी, मग याच्यामध्ये सगळं ते कमी पडलं होतं आम्हाला स्वामींच्या मठामध्ये जायचं. पण आम्ही जायचो स्वामींच्या मठामध्ये, जसं एक महिन्यातून एकदा तरी आमचा राऊंड असायचाच. तेच आज प्रकट दिवस आहे. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची होती का, म्हणजे कसं आहे, मी जास्त म्हणजे माझं लहानपणापासून आमच्या घरामध्ये कधी देवपूजा वगैरे मी पाहिलेली नाही आहे मंडळी. तुम्हाला जे आहे ते क्लिअर करते, किंवा माझ्या घरामध्ये केलं जात नाही या सगळ्या गोष्टी. या गोष्टी मी इकडे विशालच्या घरी जेव्हा आले त्याच्यानंतरच मी विशाल करतात ते बघते, किंवा मी अजून बघितलेलं आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये करताना वगैरे. तर मग म्हणून मग मी थोडंफार शिकली आहे. किंवा मला काही गोष्टी नाही आल्या, काही अडकलं, तर मी डायरेक्ट आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरला विचारते की मला असं नाही समजते कसं करायचं. आणि ते लोक माझे डाऊट पण यूट्यूब फॅमिली मेंबर आपले डाऊट पण क्लिअर करतात. तर मला एवढी पहिल्यापासून जास्त सवय नाही आहे, पण हो, मी इकडे आल्यानंतर करायला लागली पूजा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि आता पण माझं जास्त असं देवपूजा वगैरे असं काही नसतं, नॉर्मलच अगरबत्ती, दिवा लावायचं एवढंच, आणि हात जोडायचे मनापासून, बस, एनफ. याच्या तर तेच, तुम्ही मनापासून हात जोडा देवासमोर, देवाचं नाव घ्या एकदा अगदी मनापासून. आणि तुम्ही दिवसभरात ना एवढं लक्ष द्या की माझ्या हातून काही चुकीचं तर नाही होते, किंवा मग माझ्या शब्दाने कुणाचं मन नाही दुखवलं जाते, किंवा पटकन एखादं जर उपाशी असेल तर त्याच्या म्हणजे त्याच्या पोटामध्ये 2 घास गेले पाहिजे आपल्या हाताने, दानधर्म झालं पाहिजे. या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला जास्तीत जास्त. का नाही हो विशाल, म्हणजे मला जे वाटतं मी तुम्हाला ते बोलते. पण जर पूजा म्हणजे काही लोकांचं कसं असतं की मनाला शांती मिळते पूजा करून. ऑफकोर्स घरामध्ये धूप अगरबत्ती केलं तर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. काही तारक मंत्र लावले तरी पॉझिटिव्ह वाटतं. या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यासोबतच या पण गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या की दिवसभरातून तुमच्या शब्दांनी कुणाचं मन नाही दुखलं पाहिजे, किंवा कुणाचा अपमान नाही झाला पाहिजे, त्याचा आत्मा नाही तळमळला पाहिजे. ते म्हणजे पशु असो, प्राणी असो, किंवा एखादी व्यक्ती असो तुमच्या आयुष्यामधले, त्याच्या शब्दाने तुम्हाला त्रास नाही झाला, म्हणजे तुमच्या शब्दाने त्याला त्रास नाही झाला पाहिजे. कारण आपण कितीही देवाचं केलं, कितीही काय केलं, पण एखाद्याचा जर आत्मा तळमळला आणि त्या व्यक्तीला बोलायची पण गरज नसते, तो आपल्या शब्दातून तर बोलतात ना, ते हाय लागली जाते. बरोबर ना विशाल? तसं न करताना आपलं सिम्पल साधं लाईफ जगायचं आणि एकदम व्यवस्थित राहायचं.
कोणी आपल्याच घरामध्ये आलं तर पटकन त्याला पाणी द्या. त्याच्यानंतर कोणी कसं म्हणजे आमच्या घरात तसंच आहे ना विशाल, लहान मुलगा जरी आला तरी आपण पटकन बिस्किटचे पुढे काढून देतो, काय नाही काय करतो. किंवा कोणी आलं तर मामा बसा, चहा ठेवते, चहा घ्या, जेवण करता का, या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे असं नॉर्मल तुमच्या लाईफच्या म्हणजे दिवसभरातल्या रुटीनमध्ये तुम्ही असं करू शकता असं मला वाटतं. ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. बघा चुकीचं आहे की बरोबर आहे ते मला नाही माहिती, पण माझ्या मनाला जे वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, मला आता तो स्वामींचा जो अनुभव आलेला आहे तो शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. मी स्वामींची भक्ती म्हणजे मी जास्त कधी केलंच नाही आहे स्वामींचं. मी क्लिअरली सांगते, मी कधीच नाही केलेलं. आणि विशाल तुम्ही पण नाही केलेलं ना? नाही. विशाल सोमवार पकडायचे ते तुमच्यासोबत मी आधी शेअर केलेलं आहे की विशाल सोमवारचे उपवास करायचे. बट आम्ही असं गुरुवारी कधी जास्त पाळलेलं नाही आहे किंवा मग म्हणजे काही नाही, जास्त पूजा नाही केलेली. फक्त आम्ही कधीतरी मठात जातो बस एवढंच. पण कसं माहिती आहे, स्वामींचा आमच्या आयुष्यामध्ये आलेला अनुभव हे तुम्हाला मी सांगते. म्हणजे काय झालं होतं, आर्विश ॲडमिट होता ना विशाल, 6 महिन्याचा होता आर्विश, 6, 7, 8 महिन्याचा. 8 महिन्याचा आर्विश होता. आणि आर्विशचे ना जे वाईट पेशी असतात ते वाढलेल्या होत्या. आर्विशला बरंच नव्हतं वाटत. मी या दवाखान्यातून त्या दवाखान्यात दाखवते, इकडनं तिकडनं फिरवते, नव्हतंच बरं वाटत आर्विशला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आईवर तर आईचा जीव असतो. तर आपल्या लेकराला बरं नसेल तर ती देवाचा भरपूर धावा करते. तर मी सतत स्वामी माझ्या लेकराला बरं वाटू दे, माझ्या लेकराला बरं वाटू दे, काय झालंय बाळाला, बरंच नाही वाटत आहे, बरंच नाही वाटत आहे. खूप काही गोष्टी म्हणजे रात्रंदिवस आम्ही दोघं जण टेन्शनमध्ये होतो. विशाल सकाळी तुम्ही 9ला जायचं तर रात्री 2ला यायचे. म्हणजे ते पण कामावरती पळत यायचे ना विशाल, जास्त ताप वाढला का ते हातातलं काम सोडून निघून यायचे तिकडे, असं होतं. तर असं करत करत ना 15 दिवस झाले आर्विशचा तापच कमी नव्हता होत ना विशाल. आणि 15 का 10 दिवस म्हणजे 8 दिवस झाले. आणि तो ताप यायचा ना, एवढा ताप यायचा ना, एवढा ताप यायचा. आणि त्याच्यात तो काही खायचा पण नाही, सारखं काहीच सतत रडत राहायचा, सतत रडत राहायचा तो. आणि खूप म्हणजे तेव्हा आमची परिस्थिती पण खूप नाजूक होती ना विशाल, पैसे नसायचे आमच्याकडे. तरी माझ्याकडे ना त्यावेळेसला ना माझ्याकडे एक 10-10.5 हजार रुपये साचलेले होते, साईडला ठेवलेले. म्हणजे जे विशाल रोज जॉब करायचे त्याची टीप यायची, तर ती टीप मी ना साईडला ठेवायची हॉटेलमध्ये असं. तर ते 10-10.5 हजार रुपये साचलेले होते. पण ते काय झालं माहिती आहे का, आर्विश आजारी पडला ना त्यावेळेस ना ते पैसे म्हणजे दवाखान्यात जा, रिक्षाने जा, इकडे जा, तिकडे जा, असं 8-10 दिवसात ते सगळे पैसे आमचे संपून गेले होते. काहीच पैसे शिल्लक नव्हते. आणि मग आमच्या एका डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की ना, तिवारीने सजेस्ट केलं की ब्लड टेस्ट करा म्हणून. तिवारी डॉक्टरांनी, जे आपण ठाण्यामध्ये असताना तुम्ही त्या क्लिनिकमध्ये भरपूर वेळा मी जाताना पाहिलेलं असेल, तर त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही ना एक काम करा म्हणे, याचे ब्लड टेस्ट करा, 100% याला ना एकतर आहे ना निमोनिया असेल किंवा टायफॉइड असेल म्हणून असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. तर मग आर्विशचं ब्लड चेक करायला त्यावेळेस पण आपल्याला 3-3.5 हजार रुपये लागले. ठीक आहे, 3-3.5 हजार रुपये ब्लड चेक करण्यासाठी लागले. आणि लगेच म्हणजे काय झालं, हां बरोबर, ते जेवढे पैसे सेव्हिंग होते ते लगेच आमचे संपून गेले. म्हणजे 10-10.5 हजार माझ्याकडे होते ते पूर्ण संपले. आणि ब्लड टेस्ट केल्यानंतर आर्विशच्या ब्लडचे रिपोर्ट आले, त्याच्यामध्ये त्याच्या पेशी किती होत्या हो वाढलेल्या, 25,000 त्याच्या पेशी वाढलेल्या होत्या त्याच्यामध्ये. डॉक्टरांनी आम्हाला, तिवारी डॉक्टरांनी ताबडतोब सांगितलं की त्याला ॲडमिट करावं लागेल म्हणून. तुम्ही ॲडमिट करा, अँटीबायोटिक्स त्याला ग्लुकोजमधनं द्यावे लागेल, 1-2 डोस दिले तर तो कवर होऊन जाईल म्हणून. आणि आता गोळ्या औषधांनी नाही होणार, आपल्याला डायरेक्ट ॲडमिटच करावं लागेल. पण मग तिवारी डॉक्टरांनी हॉस्पिटल सजेस्ट केलं की हॉस्पिटलमध्ये जा म्हणून. पण जाणार कसं, पैसेच नाही सोबत, काहीच पैसे नाही. आणि जे हॉस्पिटल, जे तिवारी डॉक्टरने जे सजेस्ट केलं होतं आम्हाला, त्याचं एक दिवसाचं बेड चार्जेस 4 ते 4.5 हजार रुपये होते. हां, एका दिवसाचे बेड चार्जेस तेवढे होते. आणि ते हॉस्पिटल कॉस्टली होतं, त्यामुळे मग जाणार कसं त्या हॉस्पिटलमध्ये असा प्रश्न पडला. आणि मंडळी त्यावेळेस दागिने सुद्धा आपल्याकडे नव्हते. की आता तरी देवाच्या कृपेने थोडंफार काही ना काही आमच्याकडे झालेलं आहे, पण तेव्हा माझ्याकडे दागिने पण नव्हते की माझे दागिने म्हणून माझ्या पोराचा इलाज करू शकते, अशी पण परिस्थिती माझ्याकडे नव्हती. म्हणजे हार्डली 3 वर्षाचीच गोष्ट आहे ही मंडळी, 3 वर्षाच्या आधीची गोष्ट. आणि तेव्हा मग पैसेच नाही आहेत, मग काय करणार अशा वेळेला. मी रडायला म्हणजे मी त्यावेळेस आहे ना खूप कमजोर पडली होती मनामधून. पण मग आम्ही हिंमत नाही हारलो त्या क्षणाला.
आणि त्यावेळेस जो स्वामींचा अनुभव आलेला आहे तो तुमच्यासोबत मला खरं सांगायचं आहे. ॲक्च्युली मग आम्ही काय केलं, आमच्या ना बाजूचे जे डॉक्टर आहेत विश्वकर्मा म्हणून माझ्या शेजारी डॉक्टर राहायचे, त्यांना रिपोर्ट दाखवले. तर ते पण बोलले की नाही त्याला ॲडमिट करावं लागेल म्हणून. आणि मी म्हटलं मग डॉक्टर माझे ना सध्या फायनान्शियल परिस्थिती तेवढी नाही आहे की मी त्याला जाऊन ॲडमिट करू शकते, तर मग काय करायचं अशा वेळेला. तर मग ते बोलले ठीक आहे आप टेन्शन मत लो, मेरा एक हॉस्पिटल आहे की ग्लोबल हां श्रीनगरमध्ये ग्लोबल हॉस्पिटल आहे. तर ते त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये कॉल पण केला की माझ्या ओळखीचे येत आहेत. माझ्या ओळखीचे येत आहेत, पैशांचं डिपॉझिट वगैरे घेऊ काहीच घेऊ नका म्हणून, आणि त्यांच्याकडनं पैसे न घेता ॲडमिट करून घ्या म्हणून असं त्यांनी सजेस्ट केलं. आणि म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी काय केलं, एका पिशवीमध्ये आर्विसची थोडीफार बाळवती होती, स्वेटर होतं, असं घेतलं आणि ॲडमिट करायला घेऊन चालले होते रस्त्याने. जिकडे आपण चायनीज खायला नेहमी जातो ना तिथेच ते हॉस्पिटल आहे, जवळच आहे, ती जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. तर आम्ही तिकडे चाललो होतो त्याला ॲडमिट करण्यासाठी घेऊन. आर्विश खूप रडत होता, अजिबात शांत नव्हता. त्याच्या आधी आपण शिवाजीला पण गेलो होतो ना विशाल, त्याला पैसे नव्हते म्हणून शिवाजी हॉस्पिटलमध्ये पण आम्ही त्याला 2 जण घेऊन गेलो होतो. एक्सरे वगैरे पण आम्ही काढले होते, एक्सरे पण काढला होता त्याचा. तर त्याला मी घेऊन चालले होते ॲडमिट करण्यासाठी. आणि मग घेऊन जाता जाताच आहे ना मी म्हटलं विशाल एक काम करा, ड्युटी म्हणजे ते विशाल हॉटेलमध्ये कामाला जायचं ना. तर मला तिकडं म्हणजे आरती मला बोलली की एकदा त्यांना भेटून या, सांगून या असं असं प्रॉब्लेम झाला आहे, कामाला नाही काय येऊ कामाला शकत. 8 ते 15 दिवस कामाला नाही येऊ शकत. तर जसं मी गेलो त्यांना सांगायला की असं असं आहे माझ्या बाळाला, म्हणजे माझ्या बाळाची तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरनी आम्हाला ॲडमिट करायला सांगितलं आहे आणि तर मी 8 ते 15 दिवस नाही येऊ शकत. तर जसं त्यांना सांगितलं तर ते म्हटले कोणत्या हॉस्पिटलला, मी त्यांना सांगितलं ग्लोबल हॉस्पिटलला. मग ते बोलले तिकडे नका जाऊ असं तसं. पण मी त्याला बोललो की मी त्यांना सांगितलं की असं आमच्या बाजूचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या ओळखीचे आहे, तर आम्हाला तिकडं डिपॉझिट नाही घेणार आहे ते लोक, तर त्यांनी ॲडमिट करायला लावले तिकडे. तर आम्ही तिकडेच चाललो. तर बोलले ठीक आहे तसं असं तसं बोलले. तर आम्ही तसं पण काही तेव्हा तेव्हा ते काय बोलले की त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नका करू म्हणून असं. आणि मग काय झालं, विशाल बोलले नाही म्हणे आरती आर्विशला तर ॲडमिट करावंच लागेल, कुणाचं काय ऐकायचं आपल्याला, जिकडे म्हणजे पैशांसाठी थांबायला भेटेल, विदाऊट डिपॉझिट ॲडमिशन भेटेल तिथेच आपण जाऊया म्हणून असं आमच्या दोघांचा निर्णय झाला. आणि आम्ही तिकडनं निघालो, हॉटेलमधनं निघालो. मी बाहेर आर्विशला घेऊन थांबले होते, तिथनं आम्ही निघालो आणि आम्ही हॉस्पिटलच्या दारात गेलो. ग्लोबल म्हणजे जे ग्लोबल हॉस्पिटल आहे तिथे मेन गेटपर्यंत पोहोचलो आणि पुढची प्रोसेस करणारच. तिकडे त्यांनी गेट वगैरे ओपन केलं, नंतर मग आर्विशला बघितलं, चेक करायला लागले. त्याच्यानंतर हिल ब्रिजमधनं 2 मुलं मागे पळत आले आमच्या, म्हणजे वेटरच आहेत ते पण. ते 2 मुलं मागे पळत आले, नहीं सेट ने तुमको रिटर्न बुलाया है, चलो उधर ॲडमिट मत करो उधर. म्हणजे त्यांनी काय केलं, तिकडे ॲडमिट नका करू, तर तुम्हाला लवकर बोललो तारांना म्हणून तिथे मॅनेजर आहेत हिल ब्रिजमध्ये. तर त्यांनी सेटला कॉल केला. सेटचं योगेश शेठ म्हणून आहे, जे हॉटेलचे मालक आहेत शेठ. तर त्यांना कॉल केला योगेश सरांना कि विशाल के बच्चे का तबीयत ऐसे खराब है और उसको हॉस्पिटल में एडमिट करने के लिए लेके जा रहे हैं असं. तर सेठ बोले नहीं उसको उधर मत जाने दो, बाबू को लेके एक काम करो उसको रिटर्न लेके आओ. म्हणजे हॉटेलमध्ये बोलवलं आम्हाला असं सांगितलं. ते 2 मुलं आमच्या मागे पळत आले आणि त्यांनी लगेच आम्हाला थांबवलं की नाही तुमको सेठने बुलाया चलो रिटर्न असं. तर मग ते 2 मुलं आमच्या मागे आले, त्यांनी आम्हाला सांगितलं कि सेठ ने तुमको रिटर्न बुलाया है और बाबू को इधर ॲडमिट करने के लिए मना किया है असं. तर मग मी म्हटलं यार विशाल आपल्याला मेन म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, आपण कुणाचं काय ऐकायचं, आपल्या मुलाला बरं नाही आहे, लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे असं मी विशालला बोलली त्यावेळेस. तर विशाल बोलतात ठीक आहे सेटनी बोलवलं तर तुम्ही जाऊन येतो, सेटशी बोलून येतो आणि बघू म्हणे काय करायचं ते. तर मग विशालला कॉल आला, तेवढा सेटचा कॉल आला डायरेक्ट की क्या हुआ तुम्हारे बच्चे को, कहाँ लेके जा रहे हो, कुठे घेऊन चाललेत ॲडमिट करण्यासाठी. तर मग ते योगेश सेठ बोलले, मला सांगितलं की मुलांना बाळाला तिथे नको घेऊन जाऊ, रिटर्न ये, मी एका हॉस्पिटलमध्ये कॉल करतो आहे, त्या हॉस्पिटलमध्ये आर्विशला ॲडमिट करा म्हणून असं सांगितलं. पण मग म्हणजे तरी आम्हाला टेन्शनच
की आता यांनी जरी हे हॉस्पिटल जरी त्यांनी सजेस्ट केलं आपल्याला, म्हणजे सेटनी जे हॉस्पिटल सजेस्ट केले तिथे जर आपण गेलो आणि तिथे जर आपल्याला डिपॉझिट विचारलं तर मग आपण कुठून देणार ना पैसे. तर मी म्हणे नको विशाल नकोच, अर्विशला इथेच ॲडमिट करू, पैसे नाहीत आपल्याकडे, असं तसं माझं आणि विशालचं आणि माझं बोलणं चालू झालं. मग विशाल सेठला बोलले सेठ फाइनेंशियल प्रॉब्लम है, पैसों के लिए इस हॉस्पिटल में रुक रहे हैं करके मतलब अर्विश को उधर लेके जा रहे हैं हम लोग ॲडमिट. सेठ तिकडनं बोलले की पैशांचं तू काळजी करू नको, बघू म्हणे आपण पुढे काय करायचं ते असं. तर ते तर सेठ तरसे बोलले. मग ते आम्हाला जाऊनच नाही दिलं हॉस्पिटलमध्ये, तिथे ॲडमिटच नाही होऊन दिलं अर्विशला सेठनी. पण मग अर्विशला ॲडमिट आणि मग परत आम्ही हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्हाला त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला सेठनी. आम्ही तिथे गेलो, त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मग ताबडतोब अर्विशला लगेच ट्रीटमेंट चालू केली. मे बी सेठनी कॉल केला हॉस्पिटलमध्ये की माझा म्हणजे माझ्या ओळखीचं पेशंट आहे, लहान मुलगा, तर मग तुम्ही पैसे चार्जेस करू नका, नंतर पेमेंटचं आपण बोलूया म्हणून. असं मे बी डॉक्टरांसोबत त्यांचा फोन कॉल झाला आणि मग आपण तिथे अर्विशला ॲडमिट केलं. अर्विशला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर आले माझ्याकडे आणि मला बोलले की म्हणजे हेच आपले मनोज डॉक्टर, जे आपण अर्विशला नेहमी तिकडे घेऊन जातो, तेच मनोज डॉक्टर. तर मनोज डॉक्टर आले, बोलले की ठीक आहे, डिपॉझिट तर आत्ता नसेल पण नंतर तुम्हाला पैसे पे करावेच लागतील, आता तुम्ही ॲडमिट करून घ्या, पैशांची अरेंजमेंट करून घ्या, बाळाची ट्रीटमेंट चालू करा, असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तर मग अर्विशला ॲडमिट केलं तिथे आणि अर्विशची ट्रीटमेंट चालू केली, पण आमच्याकडे 1 रुपयाही नव्हता. आणि मग त्यानंतर काय झालं, तुमचे सेट किती वाजता आले होते योगेश सेट? रात्री म्हणजे ॲडमिट करायच्या 1 तासानंतर, 1-1.5 तासानंतर मग जे विशालचे सेट आहेत योगेश सर, ते सेट आले होते हॉस्पिटलमध्ये. अर्विशला बघितलं आणि बोलले उद्या हॉटेलला ये म्हणून विशालला सांगितलं असं. आणि डॉक्टरांसोबत काय बोलले ते आम्हाला पण माहिती नाही, ते कॅबिनमध्येच त्यांच्यासोबत डिस्कशन झालं, बोलणं झालं. तर पण मग तिथे काय झालं माहिती आहे का, सेटनी तर ॲडमिट करायला सांगितलं, पण मग मेन तो पैशांवरतीच बात येऊन थांबते ना. सेट गेले त्याच्यानंतर 2 दिवस सेटचा काय फोनच नाही, असं झालं. फोन नाही. आता आम्ही तरी कसं फोन करणार की सेट पैसे लागत आहेत म्हणून, किंवा तुम्ही बोलले होते तर. आणि माझ्याकडनं अरेंजही काहीच होत नव्हतं. मी पप्पांना कॉल केला, तर त्यासोबत काजलची मुलगी पण तेव्हाच आजारी होती ना, अर्विश माऊ, माझी काजल, माझ्या छोट्या बहिणीची मुलगी माऊ, ती पण सेम, तिला पण पेशी वाढल्या होत्या आणि तिचा पण ताप कमी नव्हतं, तिला काहीतरी इन्फेक्शन सांगितलं होतं, तर तिचा पण ताप नव्हता कमी होतं. आणि मग ती पण ॲडमिट होती कल्याणला, तर पप्पांची तिकडे पण धावपळ चालू होती. पप्पांनी म्हणजे असं झालं ना, तिकडे पण हेल्प केली आणि इकडे पण मग पप्पांना मदत करावी लागली. तर त्यावेळेस पप्पांनी किती 10,000 रुपये दिले होते ना आपल्याला, त्यावेळेस पप्पांनी 10,000 रुपये दिले मला त्या क्षणाला, दुसऱ्या दिवशी पेमेंट करण्यासाठी. तरी पण आमच्याकडे पेमेंट नव्हतं, पैसे नव्हते. आणि सेटला आम्ही कॉल पण नव्हतो करू शकत की आता कसं बोलणार म्हणून. तर मग तिथे तारा अण्णा म्हणून आहेत ना हॉटेलचे मॅनेजर, तर मग जे पप्पांनी मला 10,000 रुपये पाठवले ना, ते मी हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट पे केलं आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच पप्पा बोलले की मी पाठवतो पैसे, पोराचे पैसे भरून टाक, 10,000 रुपये आता देतो, पुढे बघू म्हणे काय कसं करायचं. मग पप्पांनी 10,000 रुपये दिले, ते 10,000 रुपये आम्ही तिथे भरले हॉस्पिटलमध्ये. अर्विशची ट्रीटमेंट चालू झाली. दुसऱ्या दिवशी अर्विशची हालत एवढी खराब होती ना मंडळी, खूप म्हणजे त्या जर क्षणाला आपलं यूट्यूब चॅनल असतं ना, तर तुम्ही बघितली असते आमची परिस्थिती काय होती, ज्यामुळे माझ्या बाळाला बरं नव्हतं, कोणीच सोबत नव्हतं त्यावेळेस आमच्या. आणि पप्पा इकडे होते, विदा खूप लहान होती त्यावेळेस, भाऊ वहिनी कल्याणच्याच घरी होते. ते धावपळ खूप, म्हणजे आमची कंडिशनच त्या टायमाला खराब होती. मग आमच्या घरातले सगळे टेन्शनमध्ये, एकतर काजलची पोरगी आजारी आणि माझं पोरगं आजारी, सोबतच आजारी पडले होते दोघंजणं. पण एवढं हालत आमची खराब झाली होती की आमच्या बहिणींची कशावरून एवढी परीक्षा घेतली जाते, असा आम्हाला तेव्हाच प्रश्न पडला होता. आणि पण मग हिंमत नाही हरलो आणि तो प्रसंग खूप म्हणजे स्वामींनीच खरंच आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं असं मला वाटतंय. आणि मग असं झालं तर आहे ना मंडळी, असं आमचं 10,000 रुपये तिथे पे करून झालं. आम्ही थोडं रिलॅक्स झालो की ठीक आहे चला आता काही प्रॉब्लेम नाही आहे, पप्पांनी पैसे दिलेत ते पे करून झालेत. पण मग ज्या हॉटेलमधनं सांगितलं गेलं होतं, सेटनी सांगितलं गेलं होतं, तिकडनं आमचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. मग विशालचे त्याच हॉटेलमध्ये मित्र आहेत, राजू नाव
राजू असे तपस नावे, तपास नावे, राजू नाव आहे मित्रांचे. देवांना मग आहे. हां देवांना वगैरे असे विशालचे तिकडे वेटरच आहेत ते सगळे, आणि ते सगळे मित्र आहेत विशालचे तिथले. तर त्यांना माहिती होतं की सेटनी कॉन्टॅक्ट नाही केला आहे परत, किंवा सेटनी काहीच विचारलेलं नाही आहे म्हणून असं. तर सेटचं 2 दिवस तर कॉलच नव्हते. आरविश किती 6 दिवस ॲडमिट होता ना? 5-6 दिवस. 5-6 दिवस होता आरविश ॲडमिट तिथे. आणि एका दिवसाचं चार्जेस किती होते त्याचं? 4,500 बेड चार्जेस ना, जास्त होतं ना विशाल? 4,500 बेड चार्जेस. आणि बाकीचे टेस्ट वगैरे सगळं वेगळ्या, मेडिकलचं वेगळं असं. तर मग मग त्या लोकांना म्हणजे माहिती पडलं होतं की सेटने अजून काही म्हणजे हेल्प नाही केलेली, जसं सेट बोलले होते असं. दोघं जण आता विचार करत होते की आता 10,000 रुपये तर भरले, ठीक आहे, पण बाकीचं पेमेंट आपल्यालाच करायचं आहे, आणि कसं अरेंज करणार, कुठे अरेंज करणार? विशाल लोनसाठी बघत होते, कुठेतरी इमर्जन्सीमध्ये लोन मिळते का, किंवा क्रेडिट कार्ड तर आम्ही यूजच नाही करत पहिल्यापासून, तर क्रेडिट कार्डचं वगैरे काय ऑप्शन मिळते का, विशाल असा विचार करत होते त्या क्षणाला ना विचार. पण त्यावेळेस मग असं काहीच म्हणजे आमच्याकडनं असं काय मार्ग निघत नव्हता असं वाटत होतं. हो, पण त्या क्षणाला एक कॉल आला आम्हाला. त्यानंतर असं कॉल आला, म्हणजे आमच्या मित्रचे जे आता तुम्हाला नाव राजू ते देवांना करून असे नाव जे आहे ते मित्र, त्यांच्याकडनं आम्हाला मेसेज किंवा कॉल चालू झालेत की काय झालं. मी म्हटलं मेसेज आला त्यांचा, कॉल आला, आणि डायरेक्ट बोलले की अकाउंटमध्ये पैसे आले का 5,000 रुपये. म्हटलं हा आले. बोले हा. मी विचारलं का रे, कोणी पाठवले? कोणतं नाव नाही पता, नाव नाही माहिती असं सांगायचं आम्हाला. म्हटलं नाव सांग, कोणी पाठवले? बोलले नाही माहिती, समोरच्यांनी मना केले सांगायला. तर मग त्याच्यानंतर परत अर्धा 1 तासाने परत एक कॉल आला. म्हटलं हा बोल. बोले अजून 3,000 आलेत का? म्हटलं आले. म्हटलं कोण पाठवते? बोले नाही माहिती. नाव माहितीच नाही, नाव माहिती, नाव सांगत नव्हते ना, माहिती नाही त्यांना. मला फक्त बोलत होते की तू टेन्शन घेऊ नको, जे काय जेवढं खर्च होईल ते आपण बघून घेऊ, तू फक्त बाळाची काळजी घे आणि लक्ष दे, बस एवढं. ठीक आहे. परत एक तिसरा कॉल आला. बरं पैसे आले का? आणि मग म्हणजे आमच्या अकाउंटला धडधड पैसे जमा होत होते. पहिले आले 5,000 रुपये. ते देवांनी कॉल केला, पैसे आले का म्हणून विचारलं. सेकंड टाइम 3,000 रुपये आले, आणि परत अजून किती 2,000 रुपये आले ना, 2,000 रुपये असे मला 10,000 रुपये बाहेरून आले. ठीक आहे. आणि मंडळी अजून ते कोणी दिलेलं आहे त्याचं नाव पण माहिती नाही आम्हाला, आत्ता पण नाही माहिती की ते रिटर्न करण्यासाठी आम्हाला म्हणजे मी जाऊन नंतर मी जेव्हा हॉटेल परत जॉईन केलं होतं तिकडं, त्याच्यानंतर पण मी जाऊन आलो आणि त्यांना भरपूर वेळेस विचारलं की कोणी पैसे पाठवले. तर मंडळी आरविश थोडी मस्ती चालू आहे, त्यामुळे व्हिडिओला थोडं डिस्टर्ब होतं आहे आम्हाला. ठीक आहे. आणि अजून म्हणाल तर मग ते पैसे आले, पण त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, कोणीतरी पाठवत असेल, ओळखीचं असेल, त्याच्यानंतर आम्ही त्याला रिटर्न देऊन टाकू. त्यावेळेस आम्ही एवढा विचार नाही केला की कुठून पैसे आलेत, काय आलेत, फक्त आमची गरज होती, आम्ही तोच विचार केला. ठीक आहे. नंतर मग सेट आले. सेट आल्यानंतर सेट 2 दिवसांनी आले. त्याच्यानंतर मग सेटनी पण 10,000 रुपये दिले. 30,000 रुपये आमचे टोटल झाले. आणि मला असं वाटतं आता हॉस्पिटलचा 10,000 रुपयेच बिल पे करायचा होता, तर हॉस्पिटलवाल्यांनी 5,000 रुपये कमी केले ना विशाल त्यावेळेस, आणि 5,000 रुपये नम्रतानी का कोणीतरी पे केले, असं झालं. तर मग ते टोटल आमचे 40,000 रुपये तिथे पे झाले, म्हणजे पैसे स्वतःहूनच अरेंज झाले. ठीक आहे. पटापट अरेंज. आमच्याकडे 1 रुपया पण नव्हता त्यावेळेस. तर मंडळी आरविश अजिबात ऐकत नाही आहे, रडरड थोडीशी करतोय, म्हणून विशाल घेत आहेत त्याला. आणि मग व्हिडिओ मीच पुढे कंटिन्यू करते आता. आणि मग हो मंडळी, ते 5,000 नम्रतानी वगैरे पे केले, असे आमचे टोटल 40,000 रुपये झाले. आरविशला एकदम व्यवस्थित बरं वाटलं. आम्ही आरविशला घरी घेऊन आलो. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला आता पैसे रिटर्न करायचे. नंतर हळूहळू मग कसं पैसे रोजच पैसे यायचा. विशाल जेव्हा ते म्हणजे हॉटेलमध्ये कामाला जायचं तर रोजचा पैसा असायचा आमच्या घरात. रोज कधी 200 रुपये, कधी 400 रुपये, कधी 500 रुपये, असं रोज पैसा यायचा. माझा गाऊनचा बिझनेस होता, त्याच्यामधून रोजचा पैसा यायचा. मग असं परत मी पैसे साचवले, आणि सेटला पण आम्ही परत करण्यासाठी पेमेंट म्हणजे 10,000 रुपये देण्यासाठी गेलो. तर सेट बोलले नाही मी पैसे घेणार नाही, म्हणून ते 10,000 रुपये राहू दे म्हणे, काही गरज नाही आहे पैसे द्यायची, उलट म्हणजे 1 महिन्यानंतरच राहू दे म्हणे, काहीच गरज नाही. पण आम्ही प्रामाणिकपणे ते पैसे रिटर्न देण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी नाही घेतले. चला, ते 10,000 रुपयाचं क्लिअर झालं. आता बाकीचे आमचे जे मग आम्ही काय विचार केले, हे 10,000 रुपये सेटनी नाही घेतले, तर आपण ज्यांचे म्हणजे पैसे आपल्याला आलेले आहेत
त्यांचे आपण रिटर्न करूया असा आम्ही विचार केला त्यावेळेस. आणि विचार केल्यानंतर मग आम्ही म्हणजे देवांना म्हणून होते, त्यांना विचारलं की पैसे कोणी पाठवलेले आहेत, नाव काय आहे त्यांचं. आम्हाला वाटलं तुम्ही पाठवलेत का पैसे, नाव काय आहे त्याचं. तर ते डायरेक्ट बोलले नाम नहीं पता उस इंसान का. अरे ऐसे कैसे हो सकता है नाम नहीं पता उस इंसान का. तर ते बोलले की नहीं, वो इंसान कभी होटल में आता भी नहीं है. वो 3 इंसान मतलब जे 3 कस्टमर आले होते, तर ते म्हणजे त्यांनी सांगितलं की वो कस्टमर का नाम ही नहीं पता है, वो कस्टमर कहाँ से आए थे वो भी नहीं पता है. वो आके बैठे, विशाल को पूछा की विशाल कहाँ पर है करके. तो म्हणजे यांनी त्यांना सांगितलं की त्याच्या मुलाचं तब्येत ठीक नाही, आजारी मुलगा म्हणून. आणि बोले ठीक आहे, उसको बोलो मतलब है ना. पैसे त्यांनी कॅश दिले त्यांच्या हातामध्ये. ते पैसे कोणी दिलेले आहेत, ते 10,000 रुपये कुठून आलेले आहेत माहितीच नाही आहे. आजपर्यंत ही गोष्ट माहिती नाही आहे की ते 10,000 रुपये कुठून आलेले आहेत. मंडळी, आत्ता पण हा व्हिडिओ बघून जरी त्या व्यक्तींनी सांगितलं ना आम्हाला की हो ते पैसे आम्ही पाठवलेले आहेत, तर मी आत्ता पण ते पेमेंट रिटर्न करायला तयार आहे. पण ते 3 कस्टमर जे आले होते त्या हॉटेलमध्ये, ॲक्च्युली तो बार होता खरं सांगायचं तर त्या बारमध्ये ते 3 कस्टमर कोण होते ते आम्हाला माहितीच नाही आहे मंडळी. ते 3 कस्टमरांचं नाव पण नाही माहिती आणि ते स्टाफला पण नाही माहिती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर CCTV चेक केला तर CCTVमध्ये पण ते कस्टमर नाही दिसत. अशी परिस्थिती आहे. आणि हे जे ते देवांना आहेत ना, ते पण म्हणजे एकदम आश्चर्यचकित आहे त्या गोष्टीसाठी की ते कस्टमर कोण आहेत ते भेटलेच नाही आहेत. असं त्यांनी पैसे जे पाठवले ते दिसलेच नाही आहे. मी स्वतः हॉटेलमध्ये गेली होती, चौकशी केली की CCTV कॅमेरा असतील तर आपल्याला ते दिसतील म्हणून की कोण आहे, त्यांचं नाव काय वगैरे. पण काहीच त्यांचा प्रूफ नाही आहे. ते पैसे नक्की कुठून आलेले आहेत तर ते 10,000 रुपये कुठून आले ते आम्हाला अजूनही माहिती नाही आहे. फक्त आम्ही एकच विचार करतो की ते मी तर नाही, पण ऑफकोर्स विशालची आई आहे, स्वामींचे खूप जास्त करतात, रात्रंदिवस स्वामींची सेवा असते त्यांच्याकडनं. सकाळी उठल्यापासून स्वामींची सेवा त्या करत असतात. मग कदाचित तेच कुठेतरी सगळ्या मुलांसाठी तर माणूस सेमच ठेवतं की माझ्या मुलांना सुख लागू दे. जेव्हा आपण देवाकडे मागतो तेव्हा आपण तेच बोलतो की माझं घर व्यवस्थित राहू दे, माझे मुलं व्यवस्थित राहू दे. तर कदाचित तीच कुठेतरी प्रार्थना असेल. स्वामी तिथे संकटकाळी बोलतात ना एक उभे होते, पण ते आम्हाला दिसले नाही, आम्हाला कळलं नाही त्यावेळेस. जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस म्हणजे आम्ही आश्चर्यचकित झालो की अरे असं कसं होऊ शकतं. CCTVमध्ये पण नाही आहे किंवा ते पैसे जे पाठवणार आहे त्याचे नाव पण नाही आहे. कोण ती व्यक्ती आहे, ती 3 व्यक्ती कोण आहे ते माहितीच नाही आहे. आणि चला एकाच व्यक्तीने दिले असते तर आपण समजू शकतो की बाबा म्हणजे कोणीतरी कुठून आलीवर म्हणजे असं दिलेत वगैरे असं काहीतरी असेल. पण म्हणजे 3 व्यक्ती आले, तिघांचीही नावं वेगवेगळे, नावं पण नाही, 3 वेगवेगळे व्यक्ती. आणि त्यांनी येऊन फक्त विशाललाच विचारावं आणि ते पैसे त्यांनी कॅशमध्ये देऊन जावं असं परिस्थिती झालेली. त्याला ऑनलाईन जरी ट्रान्सफर केले असते त्यांनी तर आपल्याला कळलं असतं की ऑनलाईन आहे तर नाव त्यांचं आलेलं असतं. पण त्यांनी कॅश देऊन गेले आणि बोलले विशालपर्यंत हे पैसे पोचवा, जसे करून पोचवायचे तसे करून, गरज आहे त्याला विशालला असं. तर ते 10,000 रुपये आजही माहिती नाही मंडळी कोणी पाठवलेले आहेत. ते 3 जन्स होते एवढं तर कळलेलं आहे. आणि ते 3 जन्सनीच ते पैसे आमच्यापर्यंत पोहोचवलेले होते. तर तेच मला असं वाटतं आहे की त्याच स्वामीच असतील त्या रूपामध्ये. आणि जिथे सगळं बोलतात ना शक्य नाही आहे तिथे ते उभे असतात. तेव्हापासून मी स्वामींना खूप मानते. माझं दिवसभरात त्यांचं नाव एकदा तरी, मी जास्त नाही पण एकदा तरी घेते. आणि राहिलं गणपती बाप्पाचा प्रश्न, तर गणपती बाप्पावरती तर खूप जास्त माझी श्रद्धा आहे. म्हणजे माझं सगळे दुःख सुख तिथेच येऊन थांबतात. जरी काही सुखाचं क्षण असलं तरी गणपती बाप्पाचं पहिले नाव येतं माझ्याकडे. आणि जर काही दुःखाचं असेल तर पहिले गणपती बाप्पाचंच नाव येतं की देवा गणपती बाप्पा कर ना, असं कसं झालं असं असतं माझ्याकडनं. तर हेच मला तुम्हाला स्वामींचा जो अनुभव आला आहे तो शेअर करायचा होता. तर आता थोड्याच वेळात आम्ही मठात जाणार आहोत आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला खूप आवडेल. आता थोडं संध्याकाळचं म्हणजे असं दुपार झाली, संध्याकाळचं वातावरण होईल, थोडं आराम करेल. मग आता संध्याकाळी बोलते तुमच्यासोबत डायरेक्टच.